विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात। ठीक आहे, निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल तो लागेल, परंतु आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका चालू आहेत, तिथं मात्र जाहीरपणे सांगताय उत्तर प्रदेशचं सरकार भाजपचं युद्धात, तिथं आम्ही कर्जमाफी करू। इथं तुमचं भाजपचं सरकार ना कशा करता थांबलाय? हे कुठलं दुटप्पी धोरण? जर इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, सरकार असताना आमची मागणी आहे, इथं तुरीचे भाव पडलेत, तिथं तूर भरायला बारदाण्याची तर शिल्लक नाहीये, कुणाचं बारदाना घ्यायला लक्ष नाहीये, कांद्याचे भाव त्या ठिकाणी पडलेले, ऊसाची वाटोळं चाललेलं आहे, सोयाबीनच्या संदर्भामध्ये कुणी त्याला वाली राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये फळबागांना कुणी वाली राहिला नाही। राज्य कोरायचं कशा करता त्याचा उत्तर द्या ना अध्यक्ष महोदय। आणि मागणी काय आमची चुकीची आहे का? प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगायचं योग्य वेळ, आणि योग्य वेळ म्हणजे काय सगळे शेतकरी वर गेल्यावर योग्य वेळ येणार आहे का काय तुमचे? ही कुठली पद्धत? योग्य वेळ योग्य वेळ आम्हाला एकदा सांगा ना। उद्योगपतीला मात्र हजारो कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जातं, सोडलं जातं। यादी करा अध्यक्ष महोदय, नवीन यादी आता जाहीर झाली, 18,000 कोटी रुपये एक एक उद्योगपती बुडून गेला। तो विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये घेऊन लंडनमध्ये मजा मारतोय, ते यांना कळत नाही। आणि आमच्या करोडो शेतकऱ्यांना तिथं कर्जमाफी देण्याच्या करता टाळाटाळ करतात, हे कसलं सरकार आहे अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय, आज काँग्रेस मागणी करताय, राष्ट्रवादी मागणी करताय, शिवसेनेची मागणी आहे, 150 पेक्षा जास्त आमदारांची निवडून आलेल्यांची जर मागणी आहे, लोकशाहीमध्ये शेवटी बहुमताचा तर आदर केला पाहिजे। आज 150चा ऐकत नाही, अल्पमतातलं सरकार चाललेलं अध्यक्ष महोदय, त्या पद्धतीनं कसं काय चालणार आहे? आणि तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात, तुम्ही तरी न्याय द्या, तुम्ही तरी तिथं आज औरंगाबाद बघतोय, मराठवाडा बघतोय की किमान बागडे साहेब तरी आम्हाला न्याय देतील, आम्ही तुम्हाला न्याय मागतो अध्यक्ष महोदय। माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता हा शेतकरी मोडला तर अध्यक्ष महोदय राज्य मोडेल, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचं कामकाज चालू दिलं जाणार नाही। कृषी मंत्री महोदय, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला पण तुम्ही इथं काय बोलायलाच तयार नाही, तिथं काय चाललंय, आपण काय बोलताय, राजू शेट्टी तिथं काय सांगून जाताय, सदाकोट साहेब तर तिथं विचारायला तयार नाही। म्हणजे जोपर्यंत तुम्ही सरकारमध्ये नव्हता त्यावेळेस तुमची भाषणं काय असायची, आणि आता तिथं तुम्हाला ऊब लागायला लागली लाल दिव्याची, तशी तुमची वक्तव्य बदलली, तसं तुम्ही त्या ठिकाणी बोलायला वेगळं लागलं, हे बरोबर नाही। चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही तर नंबर 2चे मंत्री झाला, जरा वागानच खालक्यासारखं, तर उठा आणि जाहीर करा मी कर्जमाफी सगळी जाहीर करतो म्हणून, आम्ही तुम्हाला डोक्यावर येऊ, आम्ही सगळे पाठिंबा देऊन तुम्हाला मुख्यमंत्री करू, काय हरकत आहे? चला, एवढा सगळा खर्च बाहेर चाललाय, तो खर्च करताय तो त्यापेक्षा शेतकऱ्याला द्या ना। अध्यक्ष महोदय, तुम्ही माहिती काढा, केंद्रात आणि राज्याचे सरकार आल्यापासून जाहिरातीवर किती खर्च केला, जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करतात आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतो, त्याला मात्र पैसे देत नाही। हे कसलं तर वजिरी सरकार आहे, असं सरकार काय कामाचं आहे? तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि याच्याबद्दल सभागृहामध्ये सभागृहाच्या नेत्यांना बोलवा आणि त्यांना आज कर्जमाफीची घोषणा करायला सांगा। ही आमची सर्व पक्षीयांच्या वतीनं विरोधी पक्षाची मागणी। मी सुनील केदार विजय वडेट्टीवार, अमर काळे, प्रश्न क्रमांक 2 कुणाल पाटील, खाली उतरा, मी सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे।